राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख आपल्यासोबत आहेत। डॉक्टर मुंडे प्रकरणामध्ये अनेक खुलासे सध्या समोर येताना पाहायला मिळत आहेत। मेहबूब शेख यांच्याकडे देखील काही महत्त्वाचे पुरावे या ठिकाणी आहेत, जेणेकरून रणजित निंबाळकर कशा पद्धतीने लोकांशी वागत होते किंवा डॉक्टर प्रकरणामध्ये कशा पद्धतीने त्यांचा इंटरफेरन्स आहे या गोष्टी नमूद करण्याचा प्रयत्न आज मेहबूब शेख यांच्या वतीने होतोय आणि तसे डॉक्युमेंट देखील त्यांच्याकडे डॉक्टर मुंडे प्रकरणामध्ये काही खुलासे तुमच्याकडे करण्यासाठी डॉक्युमेंट आहेत, नेमकं काय आहे आणि काय तुमचे आरोप आहेत? आता मी जे बोलायचं ते बोलून झालेलं आहे। आम्ही आरोप केलेले आहे, आम्ही वस्तुस्थिती मांडलेली आहे। जे घडलंय ते आम्ही मांडत होतो, पण दुर्दैवानं आम्ही राजकारण करतोय असं राज्याच्या मुख्यमंत्र्याला वाटलं। खरं तर ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना ह्या सगळ्या गोष्टीच्या अवगत आहेत, ते काय ह्याच्यावर पडदा घालतायत हे ते सांगू शकतात। मी सोडा हो, मुंडेचा भाऊ ज्याने फिर्याद दिली त्यानं एक अर्ज मला पाठवला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही शरद पवार साहेबाला सांगा याच्यामध्ये लक्ष घाला। तो अर्ज जर तुम्ही वाचला तर तुमच्या लक्षात येईल। हा सगळा अर्ज मी काय तुम्हाला वाचून दाखवून वेळ घेत नाही। त्यांची आत्महत्या ही संशयास्पद आहे, त्याचे सखोल निपक्ष चौकशी झाली पाहिजे हे माझं मत नाही, कुटुंबाचं मत आहे। आणि त्यांनी त्यात काय सांगितलंय म्हणजे माणुसकी किती खालच्या थराला गेली हे जर तुम्हाला बघायचं असलं तर 23 ऑक्टोबरला ते म्हणतात अर्जात 23 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 9 वाजता बीडवरून फलटणकडे आम्ही रवाना झालो। 24 ऑक्टोबरला पहाटे 3 वाजता आम्ही फलटण येथे पोहोचलो असता पोलिसांनी आम्हाला उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे येण्यास सांगितले। दरम्यान पोलीस अधिकारी डॉक्टरच्या भावाला प्रत्येक अर्ध्या तासाला तुम्ही कुठपर्यंत आलात, तुम्हाला किती वेळ लागेल अशी विचारणा करत होते। डॉक्टर मृतदेह रात्री किती वाजता हॉटेल मधुदीप येथून गळफास उतरून उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आला त्याची माहिती आम्हाला दिली नाही। तसेच असे करताना आम्हा कुटुंबांना याची थोडीशीही कल्पना देण्यात आलेली नाही। म्हणजे काय, मृतदेह एखादी हँगिंग होते त्यावेळेला तुम्ही ब्लड रिलेशन मधला कुणीतरी नातेवाईक तिथं पंचनाम्याला हजर ठेवायला पाहिजे ना, किंवा त्यांची कन्सेंट तर घ्यायला पाहिजे। त्यांना सांगायला पाहिजे आम्ही सगळी व्हिडिओ शूटिंग केली, इथं असं असं आहे, ही रूम तुम्ही बघू शकता, इथं सगळ्या गोष्टी अशा अशा आहेत। आणि त्यांनी जर हो म्हणलं तर त्यांच्या कन्सेंट इथं नातेवाईक सांगताय तो की आम्हाला विचारलं नाही, आम्हाला साधं सांगितलं नाही। हॉटेल मधुदीपमधून तुम्ही इकडं मृतदेह आणला, मधुदीप हॉटेल कोणाचं आहे? भोसले। हे भोसले कोण आहेत? हे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत, हे मी सांगत नाही। सगळ्या फलटणला तुम्ही विचारा हे काय चाललंय, म्हणजे काय लपवायचंय तुम्हाला पोलिसांना एवढी घाई? आणि बरं ठीक आहे, तुम्ही मृतदेह आणल्याच्या नंतर काय केलं त्या मृतदेहाचं हे मी सांगत नाही, त्याच्या नातेवाईकांनी जे तिथं सांगितलंय हे ते सांगतायत, माझं म्हणणं नाही। हे ज्या वेळेला मृतदेह तिथं आणला ते पहाटे 3ला पोहोचले। डॉक्टर धुमाळ जे धुमाळ ह्या धुमाळांनी तिथं किती वाजता असायला पाहिजे? आपली स्टाफमधला एक मेंबर त्या ठिकाणी मेला आहे, नातेवाईक 3ला आले तर ह्यांनी अगोदर असायला पाहिजे ना तिथं। डॉक्टर धुमाळ नातेवाईक 3ला आले, त्यांना वारंवार फोन करून 5ला धुमाळ आले। धुमाळला त्यांनी सांगितलं पोस्टमार्टम करायचंय आणि पोस्टमार्टम हे फॉरेन्सिक एक्सपर्ट तज्ज्ञाकडून इन कॅमेरा करायचंय असं सांगितल्यावर धुमाळने सांगितलं इथं ती सुविधा उपलब्ध नाही, तुम्ही साताऱ्याला जावा। बॉडी साताऱ्याला नेली 10 वाजता सकाळी आणि ज्या ह्यांनी रात्री बेरात्री PM साठी बोलवलं, मृतदेह 3 वाजेपर्यंत ताटकळत ठेवला 5 तास। मग जर दुपारी 3 वाजता तिचं PM होणार होतं तर हॉटेलमधूनच आणायची का घाई झाली? हा प्रश्न मला नाही हो, तिच्या नातेवाईकाला पडलाय ना, महाराष्ट्राला पडलाय की जर तिचं इतक्या वेळ मृतदेह। आणि बरं त्याच्यानंतर अजून भयानक गोष्ट बघा, हे जे तिच्या नातेवाईकांनी सांगितली तिथं तसेच डॉक्टर प्रमोद यांनी तक्रार अर्ज दाखल करून घेण्यासाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेले। त्यानंतर सकाळी 10 वाजता प्रेत जिल्हा रुग्णालय सातारा येथे पोस्टमार्टम करण्यासाठी पोहोचले असून दुपारी 3 वाजता संबंधित डॉक्टरांनी पोस्टमार्टम करण्यासाठी तिथे आले नाहीत। इकडे पोलीस ठाणे फलटण येथे FIR दाखल करण्यासाठी डॉक्टर प्रमोद बसले असताना जाणून बुजून FIR कॉपी फायनल करून आमच्या हातात देण्यासाठी दुपारचे 2 वाजवले। एकंदरीत या सर्व प्रकारामध्ये आरोपींना पाठीशी घालण्यासाठी किंवा त्यांचा बचाव करण्यासाठी, हे माझं म्हणणं नाही हो देवाभाऊ, हे त्या मुलीच्या भावाचं म्हणणं आहे ज्याची बहीण गेली। आरोपीचा बचाव करण्यासाठी का पोलिसांनी इतक्या वेळ तात्काळ ठेवलं? जर रात्री 3 वाजता लोक तिथं गेलेत, तुम्ही FIR 7:30ला सुरू करता,
दुपारी 2 पर्यंत FIR चालू ठेवताना त्याची कॉपी द्यायला 2 वाजवता. मग तुम्हाला तिथं तिचा भाऊ डॉक्टर आहे, तो PM ला हजर राहिलेला, तुम्हाला काय अडचण होती? नेमकं हे काय लपवायचंय? कुणाला तुम्हाला पाठीशी घालताय? एखाद्या राजकीय गिधाडाला वाचवण्यासाठी आपण एवढ्या खालच्या पातळीला चाललोय? काय चाललंय? अहो ह्या देवाभाऊ, तुम्ही ज्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना, त्या राज्याला एक महान परंपरा आहे. ते राज्य स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब त्या राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत. ज्या सातारा जिल्ह्यात ही घटना घडली, शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्रात मी म्हणत नाही तुम्ही मुख्यमंत्री आहे, तुमचं अपयश आहे. ते पीडित कुटुंबाचं ज्यांची मुलगी गेली ते कुटुंब म्हणतंय सदर प्रकरणी चौकशी ही स्वतंत्र SIT समिती नेमून करण्यात यावी. तसेच ही समिती माननीय उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली असावी आणि महिला IPS दर्जाचे अधिकारी या समितीमध्ये सदस्य असावेत. म्हणजे महाराष्ट्र पोलिसाचा वर विश्वास त्यांचा राहिलाय का हो? राहिलाय का देवाभाऊ? तुमच्यावर विश्वास राहिलाय? महाराष्ट्र पोलिसावर विश्वास राहिलाय? निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली IPS दर्जाची महिला नियमा म्हणतायत. आणि दुसरी गोष्ट त्याच्यापेक्षा शॉकिंग आहे, सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये बीड येथे चालवण्यात यावे. देवाभाऊ, पीडितेच्या कुटुंबाला वाटतंय फलटणमध्ये आता नाही चालवायची आम्हाला केस, तिथं आम्हाला न्याय भेटणार नाही. हे आमचं म्हणणं नाही हो, त्या पीडितेचं म्हणणं आहे. ज्या फलटण ही छत्रपती संभाजी महाराजाचा आजोळ आहे, जे फलटण ही छत्रपती शिवाजी महाराजाची सासुरवाडी आहे, ज्या फलटणच्या नाईक राजे निंबाळकरांना फाशी द्यायचा अधिकार होता, पण त्यांनी एकालाही फाशी दिली नाही. जो फलटण सातारा जिल्ह्यात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबाच्या पावनभूमीला फलटण आहे, तिथं ही अवस्था कुणी केली? ही गुंडगिरी फलटणमध्ये तुम्हाला माहित नाही? तुम्हाला माहित नाही देवाभाऊ? तुम्ही जे BJPच्या जो तुम्ही कंपनी एक नेमली होती, माझ्या माहितीनुसार, माझी जी माहिती आहे ही कंपनी प्रोरेक्स रिसर्च ब्युरो, हे जे तुम्ही अगोदर तिथं लोकसभा विधानसभेला सर्वेला जी कंपनी नेमली ना देवाभाऊ, हा रिपोर्ट तुमच्याकडे आणि तुमच्या पक्षश्रेष्ठीकडे असेल. ह्याचा काही अहवाल मी जास्त दाखवत नाही तुम्हाला, पण 2 गोष्टी वाचून दाखवतो. ती कंपनी म्हणते, मी म्हणत नाही, कंपनी म्हणते रणजितसिंह निंबाळकर हे प्रचंड दादागिरीचं राजकारण मतदारसंघामध्ये करीत आहेत. रणजितसिंह निंबाळकर यांच्या त्रासाला कंटाळून जमिनीच्या वादावरून दिगंबर आगवणे यांच्या मुलीने औषध घेतले होते असे मतदाराकडून कळते. हे आम्ही म्हणत नाही ना, की तुमची एजन्सीने तुम्हाला सांगितलंय की रणजित निंबाळकर हा प्रचंड दादागिरी करतोय आणि त्याच्यामुळं आगवणेच्या मुलींनी औषध घेतलं. हा आगवणे कोण आहे? तुमच्या पक्षाकडून विधानसभा लढलेला आहे, ज्याला 89,000 मतं पडलीत. त्या आगवणेच्या मुलीला फलटणमधल्या जर विष प्यायची पाळी येते देवाभाऊ, तर काय चाललंय तुमच्या राज्यात? कायदा आहे का? सर्वसामान्यांची काय हाल होणार हो? त्याच्या घराचं पाणी, नळ, लाईट कुणी तोडली? त्याच्या बायकोला विचारा जरा, कधी बोलून जरा वेळ द्या. दुसरा तुमचा तो रिपोर्ट म्हणतोय दिगंबर आगवणे यांना जेलमध्ये टाकणे व नंतर कुटुंबियांना देखील त्रास देणे या दादागिरीच्या धोरणामुळे निंबाळकर यांच्यावर मतदार नाराजी दर्शवित आहे. तसेच दिगंबर आगवणे यांना अधिक सहानुभूती मिळत आहे. हे आमचं म्हणणं नाही देवाभाऊ, ही एजन्सी बघा तुमच्या ओळखीचीच असेल. आणि काय कायदा सुव्यवस्था राहिली का नाही? आज त्या पीडिताच्या कुटुंबाच्या काय मागण्या? आता खासदाराशी बोलण्याची व्यवस्था करून देणारे 2 PA कोण आणि ते खासदार कोण, त्याची पण चौकशी व्हावी. का करत नाहीत तुम्ही चौकशी? आणि कोण खासदार आहे? मुख्यमंत्र्यांना तर त्यांना कुठेतरी सांगितलं की कुठेतरी त्यांना अडकवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. मी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली, अन्यथा मी इथं आलोच नसतो. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. न्यायाधीशाच्या खुर्चीवर तुम्ही जाऊन बसताय. राज्याचे गृहमंत्री जर असं बोलायला लागले तर न्याय मागणाऱ्यांनी कुणाच्या मार्फत चौकशी करायची हो? गृहमंत्री जर एखाद्याला क्लीन चिट देत असतील, तिच्या कुटुंबाचं कालचं पत्र देवाभाऊ तुम्हाला बी पाठवलं, तुम्ही एका मुलीचे वडील आहेत, जरा पत्र वाचा. तुम्ही हे पत्र वाचा, त्याच्यात ते म्हणतायत की खासदारशी बोलण्याची व्यवस्था करून देणारे 2 PA आणि ते खासदार कोण याची चौकशी व्हावी. आणि हे जिवंत असताना जो जुलै महिन्यात तिने जो जॉब दिला ना, त्या जॉबमध्ये तिने लिहिलंय की 2 PA 10 मिनिटात तिथं आले आणि त्यांनी माननीय खासदार यांच्याशी माझं बोलणं करून दिलं आणि त्यांनी विचारणा केली की पोलीस कर्मचारी तुमची कंप्लेंट करीत आहेत, तुम्ही बीडच्या असल्यामुळं तुम्ही आरोपी यांना फीड देत नाही असे त्यांनी आरोप केले आहेत. तेव्हा त्यांना असे आरोप करणे चुकीचे, हे जुलैमध्ये सांगितलंय. मग हे खासदार कोण आहेत? देवाभाऊ सांगा ना, खासदार कोण आहेत?
जर हे खासदार धैर्यशील मोहिते असते तर जसं तुम्ही संजय राऊतला सकाळी अटक करायला संजय राऊत साहेबाला दिल्लीहून कमांडो बोलवले ना, नवाब मलिकांना अटक करायला कमांडो बोलवले ना, तुमचे सकाळी कमांडो पहाटे अकलूजला गेले असते धैर्यशील भाईयाला अटक करायला. हा खासदार कोण आहे? हा तुमचा खासदार असल्याशिवाय हे चाललंय का? आणि ह्याच रणजित निंबाळकराच्या नावाने एक कुटुंबाने, जो नन्नावरे नावाचं कुटुंब आहे, त्यांनी आत्महत्या केली. हो देवा भाऊ, नवरा बायकोने. हे ऐका. आणि ज्ञानेश्वर देशमुख वकील, नितीन गार्गे देशमुख वकील हेच जबाबदार आहेत आणि हेच जबाबदार राहतील. मला सांगा, आमच्या दोघांच्या आत्महत्येच्या पाठीमागे 4 जण जबाबदार आहेत. आणि बाकी पोलिसांनी आणखी शोधावं त्याच्यामध्ये कोण आहे कोण कोण नाही नाही, सगळ्यांची शोध काढावी आणि चांगल्या पद्धतीने चौकशी करावी. भावाच्या आणि बहिणीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्यांना शिक्षा होत नाही, शिक्षेस दिरंगाई होत आहे. म्हणून फलटण तालुक्यातील धनंजय ननवरे यांनी स्वतःचं बोट कापून घेतलं. आपल्यासोबत स्वतः धनंजय ननवरे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. मला हा सांगा, हा नेमका प्रकार काय आहे? तुम्हाला बोट का कापून घेतलं तुम्ही स्वतः? माझ्या कुटुंबाला न्याय मिळत नाहीये. माझ्या भावाने आत्महत्या केली, वहिनींनी आत्महत्या केली. दोघंही इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करतायत आणि पोलीस म्हणतायत की आम्हाला अजून पुरावे मिळत नाहीत. तर पुरावे तर त्यांनी स्वतः व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये स्पष्ट नावं उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पुढारी लोकांची पण नावं आहेत आणि पुढारी लोकांचे पीएनची पण नावं आहेत. मग ह्याच्यामुळे हे प्रकरण दाबले जातंय का? तुम्ही आता आरोपींमध्ये माड्याचे खासदार आहेत हिंदू रणजितसिंह नाईक निंबाळकर, तेच आरोपित आहे त्याच्यामध्ये? सरळच आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणजे आमच्या परिचयाचे तर तेच आहेत आणि आमच्या बंधूंच्या परिचयात पण तेच होते. त्यामुळं मी नाकारू शकत नाही शक्यता. तर पोलिसांनी याचा तपास करावा. काय झालं या तपासाचं? तुमच्यापर्यंत काय याची माहिती आली का? किंवा तुम्ही काहीच तपास झालेला नाही. सांगावं ना गृहमंत्र्यांनी समोर येऊन, जसं क्लीन चिट दिली ना तसं सांगावं. त्या नवऱ्याच्या आत्महत्या नवरा बायकोनी केली. हो, कोण रणजितसिंह निंबाळकर आहे? महाड्याचा खासदार म्हणतायत ते, त्यावेळेचा खासदार आहे. आणि असा कोण माईकाला आले मग? हा खासदार नाही तर दुसरा कोण रणजितसिंह निंबाळकर आहे, ज्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली त्या नवऱ्याने? मग त्याला अटक केलं का पोलिसांनी तुमच्या? 306ची सुसाईड नोट मृत्यूपूर्व जबाब आहे आणि तो व्हिडिओ करून ज्या माणसाने दिला, तरी जर तुम्ही त्याला अटक करत नसाल, त्याच्यावर कारवाई करणार नसाल, गुन्हा दाखल करणार नसाल, तर माणसाच्या जीवाची काही किंमत आहे का नाही तुम्हाला? का वाचवत असते? काय सरळ राजकारण ना हे? गिदाडं पोसायची त्यांना. कोणत्या थराला नेऊन महाराष्ट्राचं राजकारण ठेवताय तुम्ही? अरे ते एवढे धडधड त्याच्या कुटुंबाने नावं घेतली. ती हागवण्याची मुलगी, त्या मुलीने सुसाईड नोट नेली, त्या मुलीने सुसाईड नोट लिहिली, त्याच्यात ह्या खासदाराचं नाव लिहिलं. त्या मुलीने नुसती सुसाईड नोट लिहिली नाही तर व्हिडिओ देखील दवाखान्यात केला. शेवटच्या स्टेजला होता वाचली ती मुलगी. आणि तुम्ही त्याचं पण काय गांभीर्य घेणार नसाल तर देवा भाऊ, सत्तेसाठी किती आपण खालच्या थराला जाणार आहेत? हे तिचा फोटो बघा, मरता मरता वाचली देवा भाऊ. ती मुलगी ही आगवण्याची मुलगी आहे आणि ही मुलगी मरता मरता वाचली. मला तुम्ही सांगा, जर अशा तिची जॉब आहे, तिच्या जॉबमध्ये मी फक्त आता जास्त वाचून दाखवत नाही तुम्हाला, फक्त तुम्हाला एवढं सांगतो, ती असं म्हणते, पप्पा तुमची खूप आठवण येते. मागच्या आठवड्यात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुमची अवस्था पाहिली, ती डोळ्यासमोरून जात नाही. तुमच्यासारख्या खंबीर माणसाच्या डोळ्यात घटकोभर पाणी बघून आम्हाला ही खूप हतबल झाल्यासारखं वाटत आहे. मम्मी आणि आपल्या घरातले लोक तुम्हाला बाहेर काढण्यासाठी रात्रंदिवस पळत आहेत. या महिन्यात आम्ही काही दिवस सोबत राहिलो, त्यामुळे तिच्या परिस्थितीतून आम्ही जात आहोत. तुम्हाला कसं सांगू हे कळत नाही. संतोष काकांना तुमच्यावर केस टाकली तेव्हा आम्ही दत्तू काकाकडे गेलो व तुम्ही असं चुकीचं का करताय? असं नका करू. आम्हाला पप्पाशिवाय कोणाचाच आधार नाही असं म्हणून केस माघारी घेण्याची विनंती केली. त्यावर ते आम्हा दोघांना म्हणाले, बाळा मी काही करू शकत नाही. आमच्यावर खासदार रणजित दादांचा खूप दबाव आहे. केस केली नसती केली तर दादाची नोकरी गेली असती.
आणि आम्हाला दोघांचे कुटुंबही संपले असते. हे देवाभाऊ, ही अवस्था आहे. ही बिहारमध्ये सुद्धा नाही हो, ही अवस्था आहे. काय केलं तुम्ही त्याच्यावर कारवाई? काहीच नाही. अहो, हायकोर्टानं त्या हगवणेला जामीन देताना सांगितलं, ऑब्झर्वेशन नोंदवलंय की रणजित नाईक निंबाळकर ह्यांना अरेस्ट केलं की नाही किंवा त्यांची चौकशी ईडीने का केलं नाही, हे आम्ही नाही म्हणत आहे. कोर्टाने जामीनमध्ये सांगितलं. ऑडिओ आपल्या चॅनलने सगळ्यांनी दाखवला. हगवणेची बायको बोलते जयश्री हगवणेताई रणजित निंबाळकरांशी, ते काय पद्धतीनं बोलतायत याच्यावरून तुमच्या लक्षात येत नाही अजून की तुमचे हे वळू कशा पद्धतीनं माच करतायत. देवाभाऊ, हे जे खाली चुकीचं वागतायत, हे जे लोकांना त्रास देत आहेत ना, लोक तुमच्यावर त्या ठिकाणी संशय घेत आहेत. लोकांचा रोष हा तुमच्यावर आहे. खाली हे जे नालायकपणा करतात याचा रोष तुमच्यावर आहे. मला फक्त आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्ही आता फॉलोअप घेताय. तुम्ही शरद पवारांना देखील आज भेटलात, सुप्रिया सुळेंना भेटलात. तुमचं त्यांच्यासोबत काय बोलणं झालं, काय चर्चा झाली, आणि या संपूर्ण प्रकरणी आता पुढचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं काय पाऊल असणार? मी पवारसाहेबांशी बोललो, सुप्रियाताईंशी बोललो, आणि पवारसाहेबांनी सांगितलं मी सीएमला भेटतो. सुप्रियाताईंना आम्ही विनंती केली की त्या कुटुंबाची भेट घ्या, आणि ताईंनी देखील इच्छा व्यक्त केली की मी लवकरच त्या कुटुंबाची भेट घेईल. आमची भावना सरळ आहे. त्या पीडित कुटुंबाच्या मनात जे संशय आहेत ना, ह्या जे 14 मागण्या त्यांनी केल्यात ना, ह्या मुख्यमंत्र्यांनी क्लिअर करावे. त्यांचं काय म्हणणं आहे की संबंधित हॉटेलवर चेक इन केल्यापासून तिच्या सर्व चेक इन केल्यापासून मृतदेह हलवण्यापर्यंत त्या पूर्ण CCTVचे फुटेज मिनिट टू मिनिट त्या परिवाराला मिळाले पाहिजेत. आणि अजून एक गंभीर बाब मी तुम्हाला सांगतो, फक्त याच्यातून राहून जाऊ नये. त्या कुटुंबाने सांगितलंय की पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरील घटना 23 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 7:15 समजली असून डॉक्टरचा मोबाईल तातडीनं सील करणे आवश्यक होते, पण पोलिसांनी मोबाईल सील केला असेही सांगितले. पोलिसांनी सांगितलं त्यांना मोबाईल सील केला, परंतु तिचे व्हॉट्सॲपचे लास्ट सीन रात्री 11:13 होते. याचा अर्थ मोबाईल कुणी चेक केला किंवा त्यामधील पुरावे नष्ट केले आहेत का याची तपासणी करण्यात यावी. जिवंत झाली होती परत व्हॉट्सॲप सीन बघायला. हे काय चाललंय? म्हणजे मृत माणसाचा मोबाईल मेल्याच्या नंतर 10 तासांनी उघडतो आणि ते व्हॉट्सॲप चेक करतात आणि त्यांच्या कुटुंबाला याचं माहिती होत नाही. हा काय प्रकार आहे? कुणाला वाचवण्याचं काम चाललंय? आमचं स्पष्ट म्हणणं आहे याच्यामध्ये, जी ही नोट आहे, जी तक्रार केली जून महिन्यात, त्याच्यात DYSP जो राहुल धस आहे याला देखील बडतर्फ केलं पाहिजे. हे जायपत्रे, पाटील, बदने ह्यांना बडतर्फ केलं पाहिजे, ह्यांना सहआरोपी केलं पाहिजे, धुमाळला सहआरोपी केलं पाहिजे. हे खासदार आणि त्यांचे 2 PA ज्यांनी तिला छळलंय त्या सगळ्यांना सहआरोपी केलं पाहिजे. याचं कारण मी सांगतो. हे 22 जुलैचा जबाब आपल्या सगळ्या मीडियावर आहे, पण याच्यात शेवटचं एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे. ती त्याच्यात म्हणते मानसिक त्रास सहन करत आहे, त्यातून अजून काही अनुचित घडले तर त्यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील असे मी लिहून देत आहे. म्हणजे तिनं सांगितलंय की तिच्या जर जीवाचं काही बरं वाईट झालं, तिला मानसिक त्रास सहन होत नाही, म्हणून देवाभाऊनी हे सगळं राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपला एखादा लाडका वाचवायचा म्हणून लाडक्या बहिणीचा त्या ठिकाणी मृत्यूकडे दुर्लक्ष करून तिची बदनामी करू नका, तर तिला न्याय द्या, जेणेकरून दुसरा होणार नाही. दुसरं कुणाला हगवण्याच्या मुलीसारखं आत्महत्या करायची वेळ येणार नाही, दुसरं कुणाला नन्नवरेसारखं आत्महत्या करायची वेळ येणार नाही. अहो, कारखान्याला मुकादम उलटे टांगून मारले हो. पैसे असतील तुमचे घ्या ना, कायदेशीर कारवाईने घ्या. उलटे टांगून मारताय, जास्तीचे पैसे उकळताय. बांगर मुकादम, राठोड मुकादम ह्यांनी प्रेस घेऊन सांगितलं, पावत्या दाखवल्या की कशा पद्धतीने पैसे 5-5, 6-6 गुन्हे दाखल करते पोलीस स्टेशन. म्हणजे हे फलटणचं पोलीस स्टेशन आहे का स्वराज्य कारखान्याचं वसुली केंद्र आहे? आणि आमच्या बीडमध्ये आता बातमी चालू आहे, बऱ्याचशा चॅनलने आपल्या दाखवली, त्याच्यात मी बघितल्या बातमीमध्ये की स्वराज्य डेअरी ही कुटे ग्रुपनी घेतली आणि त्या कुटे ग्रुपनी 1000 कोटीला घेतली. हा मला माहीत नाही आकडा, पण बातमीमध्ये तो आकडा मी वाचला आणि बघितला त्या बातमीमध्ये. आणि हे जर खरं असेल आणि त्यांनी परत देणे लोकांचे 400 कोटी ह्यांनी त्यांच्याकडे पाठवले, कुणाची स्वराज्य डेअरी, आणि परत तो प्रकल्प बंद पाडला. 1400 कोटीला कुटे ग्रुप खड्ड्यात गेला त्या स्वराज्य डेअरीच्या नादात, म्हणून आज कुटे ग्रुप बुडाला आणि 15 लोकांनी तिथं आत्महत्या केल्या. 4000 कोटीच्या ठेवी लोकांच्या बुडाल्यात. आज कुठे जेलमध्ये ना देवा भाऊ.
हे खरंय का नाही हे तपासायची जबाबदारी कुणाची जर बातमी आली असेल तर. ठेवीदार आता आम्हाला फोन करतायत, त्या कुटेला तुम्ही जेलमध्ये जाऊन विचारा ना, तुमच्याच पक्षात त्यांनी प्रवेश केला होता, त्याला विचारा तुम्ही कुटेला की तू बुडण्यामागं स्वराज डेअरीमध्ये काय काय तुला त्रास झाला, आणि उद्या ती डेअरी 1400 कोटीला बसली जर असेल तर ती 400 कोटीला परत देऊ नका. म्हणजे त्या ठेवीदाराचे जर पैसे द्यायचे असेल तर ओरिजिनल जेवढा खर्च झाला तेवढा खर्च देऊन त्या ठेवीदाराचे देखील पैसे द्या, कारण त्यात 15 लोकांनी आत्महत्या केली. म्हणजे हे किती लोकांच्या पर्यंत गेलंय. मला वाटतं याची राजकारण बाजूला ठेवून आपला जरी माणूस असला तरी तो जर एवढ्या चुकीच्या पद्धतीने वागत असला तर त्याला धडा शिकवण्याची दानत ही देवेंद्र फडणवीसांनी दाखवली पाहिजे, आणि आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच मेहबूब शेख यांना अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आणलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये हिनं जे लेटर लिहिलं होतं, जो जबाब दिला होता चौकशी समितीला, त्याच्यामधले काही महत्त्वाचे गोष्टी देखील त्या ठिकाणी नमूद केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामध्ये आता गृह खातं काय निर्णय घेत आहे, खासदारांना या ठिकाणी सहआरोपी करत आहे का, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामन दीपेश महाजनसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.